पण शेतकऱ्यासाठी काही करू नको. हा आंदोलनात येत नाही, मतही मारत नाही. बरोबर आहे का नाही? अरे बरोबर आहे का नाही? शरद जोशीला पाळलं का नाही आम्ही? ज्याने जीवाचं रान केलं, रात्रीचा दिवस केला, अवघा महाराष्ट्र पायाखाली घातला आहे. आम्ही तिथला आम्ही पाहतोय स्वित्झर्लंडची सगळी नोकरी गिवकरी सोडून 2.5-3 लाखाची नोकरी सोडून तुमच्यासाठी लढला. त्याच्या जातीत कोणी शेतकरी नव्हता. ब्राह्मण माणूस शेती करतं, तुमच्यासाठी लढतंय. मरमर मरतं, घर संसार उड्यावर टाकतं, बायको आत्महत्या करतं, तरी तुमच्यासाठी लढतंय. छातीवर गोळ्या खातं, रक्तबांबळ होतंय, आणि तरी वर्धेच्या त्या हिंगणघाटच्या मतदारसंघात शेतकरीच त्याला पाडतो. कोण गाव तुमच्यासाठी? काय करायचं? कारण तो तुमच्या जातीचा नव्हता. तुम्हाला जातीचा पाहिजे राव, आपल्या जातीचा पाहिजे रे, आमच्या धर्माचा पाहिजे, भगवा पाहिजे, भगवा. कोणाला निळा पाहिजे, कोणाला हिरवा पाहिजे. बच्चू होते आपल्याला झेंडे असल्याचे झेंडे. तो येऊन आम्हाला काय केलं वाटवलं तरी चालते, पण जातीचा बस विषय संपला तुमचा. आणि हे राजकारणी लोकांना हेरलाय का बच्चू कडून इथं मौत जरी झाली, येले टेरामाशीन जातीचं दिलं का हा शेतकरी विसरून जातं. हे राज्यकर्त्याला माहित आहे, आणि म्हणून तुमचे वाक्य आहे. काही होणार नाही तुमचं आयुष्यभर. तुम्ही असेच जर बसले राहिले ना, काही होणार नाही, कुछ नाही हो सकता है. तुम्हाला चाकरीच करावं लागेल, एक तर शेती सोडावं लागेल, आणि मुंबईच्या एखाद्या कंपनीमध्ये तिथं चौकीदारी करावं लागेल. त्यांना स्वस्त कामगार भेटतं. तुम्ही इथं गरीब राहिले म्हणजे खेडे गरीब झाले का शहरातल्या श्रीमंत लोकांची अवस्था झाली. आज आमच्या कलेक्टरच्या बंगल्यावर भांडे घासणारी माय जी आहे आमची, ती शेतकऱ्याची बहीण आहे, नाही तर शेतकऱ्याची माय आहे. श्रीमंत लोकांची अवस्था करून ठेवली आहे. जेवढे लोक खेडे गरीब राहील तेवढे श्रीमंत त्या पुन्हा मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था होईल. कमी भावाचा मजूर भेटा, कमी भावाचा. तुम्हाला कमी भाव देऊन तुम्हाला गरीबच करायचा आहे. लक्षात घ्या, कार्यक्रम आहे. जानबूझकर कुछ नहीं हो रहा है, जानबूझकर नहीं, एकाएकी कुछ नहीं हो रहा है, जानबूझ के हो रहा है. मुद्दामून तुम्ही गरीब ठेवण्याचा कार्यक्रम आहे. आणि तुम्हाला माहित आहे, घर फाटलं असलं तरी चालते, पण झेंडा मोठा असला पाहिजे. वाह, घर फाटकं असलं तरी चालते, बाथरूम नसली तरी चालते, संडास नसला तरी चालते, पण झेंडा बडा होना चाहिए. ही मानसिकता आहे तुमची, आणि ते निघणार नाही. तुम्ही जातीवर तर असे पेटता राहू तुम्ही, आग न लगाने से